जलगांव जिले के पाचोरा शहर में दिन दहाड़े एक युवक की सीन स्टाइल फायरिंग में हत्या कर दी गई। घटना ने इलाके में सनसनी फैला दी। घटना पाचोरा शहर के बस स्थानक परिसर की है। जानकारी के मुताबिक छत्रपति शिवाजी नगर का रहने वाला 26 वर्षीय आकाश मोरे आज सुबह बस स्थानक के पास खड़ा था। इसी दौरान बाइक पर सवार होकर आए दो अज्ञात हमलावरों ने उस पर अंधाधुंध गोलियां चला दी। गोली लगते ही आकाश मोरे मौके पर ही गिर पड़ा। आसपास के लोगों ने तुरंत पुलिस को खबर दी। पुलिस ने घटनास्थल पर पहुंचकर पंचनामा किया और आकाश को ग्रामीण अस्पताल पहुंचाया, जहां डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया। आरोपियों की पहचान के लिए सीसीटीवी फुटेज खंगाले जा रहे हैं और पाचोरा पुलिस ने इलाका में नाकाबंदी कर दी है। फिलहाल मारे गए युवक का शव पोस्टमार्टम के लिए भेजा गया है। पुलिस आरोपियों की तलाश में जुट गई है। इलाके में दहशत का माहौल है। पाचोरा शहरामध्ये पाचोरा बस स्टँडवर एक फायरिंगची घटना घडलेली आहे। फायरिंगच्या घटनेमध्ये आकाश मोरे म्हणून एका इसम बस स्टँडजवळ उभा होता। अचानकपणे एक निलेश सोनवणे म्हणून एका माणसांनी पाठीमागून आला आणि त्यांच्यावरती अंदाजून फायर केलं होतं। त्याच्या घटना घडल्यानंतर आकाश मोरेंना हॉस्पिटल नेलं होतं आणि त्यांना ब्रॉड डिक्लेअर करण्यात आलेलं आहे। जे आरोपी आहेत निलेश सोनवणे आणि त्याच्यासोबत आणखीन एक अल्पवयीन मुलगा आहे, त्याच्या दोघं आता सध्या फरारी आहेत। ते आपल्या एनसीबीची टीम आणि पोलीस स्टेशनच्या डीबीची टीम दोन्ही त्यांच्या शोधासाठी टीम इतर ठिकाणी गेलेले आहे। लवकरात लवकर आरोपींना अटक करणार आहे। नेमका कोणत्या उद्देशानं ही फायरिंग केलेलं आहे आणि दोघांचं काय पार्श्वभूमी आहे या विषयावर आमची तपास चालू आहे। एकदा सविस्तर माहिती इन्व्हेस्टिगेशन माहिती पडल्यावर आपल्याला कल्पना देईल। तपास कोणाकडे दिला सर? सध्या तपास कोणाकडे दिला? सध्या तपास API निकुंभ म्हणून आहेत, त्यांच्याकडनं तपास देण्यात आलेला आहे। साहेब, पाचोरा बस स्थानकावर पोलीस चौकी आहे आणि पोलीस चौकीपासून मोजून 100 फुटावरती हा गोळीबार झालेला आहे। ऑन ड्युटी तुमचे एकही पोलीस त्या ठिकाणी हजर नव्हते अशी माहिती प्राप्त आहे। यावर त्याच्यावर माहिती